आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे? निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराट राहो यासाठी देवाची आराधना। तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा तर करतातच, परंतु पूजेसह काही सोपं काम केलं तर धनासंबंधी अडचणीही दूर करता येतात। कारण या दिवशी शुभ कार्य केल्यानं त्याच्या 13 पटीने लाभ होतो असेही म्हणतात। मंडळी, अश्विन महिन्याच्या त्रयोदशीला धनतेरस अर्थात धनत्रयोदशी हा सण देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे। हा दिवस धन्वंतरी देवांचा जन्मदिवस असून त्यांच्या पूजेबरोबरच या दिवशी कुबेर, लक्ष्मी, गणेश आणि यम यांचीही पूजा केली जाते। धनतेरस हे नाव 2 संस्कृत शब्दावरून आले आहे। धना म्हणजे संपत्ती आणि तेरस जो 13व्या दिवसाला सूचित करतो। हा विशेष दिवस हिंदू चंद्र कॅलेंडरनुसार 2024 मध्ये धनत्रयोदशी मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी भक्ती आणि उत्साहाने साजरी केली जाईल। धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:55 ते रात्री 8:22 पर्यंत असणार आहे। मंडळी, या दिवशी सकाळी लवकर उठून नियमित कामातून निवृत्त होऊन पूजेची तयारी केली जाते। घराच्या ईशान्य दिशेलाच पूजा करावी। पूजेच्या वेळी आपले तोंड उत्तर, पूर्व किंवा उत्तर दिशेला असले पाहिजे। पूजेच्या वेळी पंचदेवांची स्थापना करावी। सूर्यदेव, श्री गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात। पूजेच्या वेळी सर्वांनी एकत्र येऊन पूजा करावी। पूजा करताना कोणताही आवाज करू नये। धन्वंतरी देवाची षोडशोपचार पूजा या दिवशी करावी, म्हणजे 16 क्रियांसह पूजा करा। पाद्य, अर्घ, आचमन, स्नान, वस्त्र, दागिने, गंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य, आचमन, तांबूल, स्तवपाठ, तर्पण आणि नमस्कार। पूजेच्या शेवटी सांगता सिद्धीसाठी दक्षिणाही अर्पण करावी। यानंतर धन्वंतरी देवासमोर उदबत्ती दिवा लावावा। त्यानंतर त्यांच्या कपाळावर हळदी, कुंकू, चंदन आणि तांदूळ लावा। त्यानंतर त्यांना हार आणि फुले अर्पण करा। पूजेमध्ये अनामिका म्हणजे करंगळी जवळील अनामिका सुगंध, चंदन, कुंकुम, अबीर, गुलाल, हळद इत्यादी लावण्यासाठी वापरावी। तसेच वरील षोडशोपचारातील सर्व पदार्थांसह पूजा करावी। पूजा करताना त्यांच्या मंत्रांचा जप अवश्य करावा। पूजा केल्यानंतर प्रसाद किंवा नैवेद्य अर्पण करा। नैवेद्यात मीठ, मिरची, तेल वापरत नाहीत हे लक्षात ठेवा। प्रत्येक ताटावर तुळशीचे पान ठेवले जाते। शेवटी त्यांची आरती करून नैवेद्य दाखवून पूजेची सांगता होते। मुख्य पूजेनंतर आता प्रदोष काळात मुख्य गेटवर किंवा अंगणात दिवे लावा। तसेच यमाच्या नावाने दिवे लावावे। रात्री घराच्या कानाकोपऱ्यात दिवे लावू शकता। घरात किंवा मंदिरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा त्याच्या प्रमुख देवतेसोबत स्वस्तिक, कलश, नवग्रह देवता, पंचलोकपाल, षोडश मातृका, सप्त मातृका यांचीही पूजा केली जाते। मंडळी, धनत्रयोदशीच्या दिवशी लोक भरपूर खरेदी करतात। या दिवशी सोने, चांदी, भांडी, कपडे इत्यादी खरेदी करण्याची परंपरा आहे। असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अनेक पटीने वाढतात, म्हणूनच या वस्तू खरेदी केल्या जातात। या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात भांडी खरेदी करतात आणि त्यांना घरी आणतात। धनतेरसच्या दिवशी भांडी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते। पण तुम्हाला माहित आहे का की या दिवशी भांडी खरेदी केल्यानंतर कधीही रिकाम्या हाताने घरी येऊ नये। या दिवशी रिकामी भांडी आणणे अशुभ मानले जाते, म्हणून तुम्ही ते घरी आणताच एकतर ते लगेच भरा किंवा बाहेरून भरल्यानंतर ते घराच्या आत आणा। असे म्हणतात की असे केल्याने घरात सुख समृद्धीचा वर्षाव होतो। फार कमी लोकांना या गोष्टीची जाणीव आहे। या दिवशी भांडीमध्ये कोणत्याही गोष्टी भरता येतील, जसे की जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरी भांडे आणत असाल तर तुम्ही ते पाण्याने भरू शकता। असे मानले जाते की पाणी हे नशिबाचे प्रतीक आहे, म्हणून ते पाण्याने भरा। त्याच वेळी या व्यतिरिक्त घरी आणलेली भांडी गूळ, साखर, तांदूळ, दूध, गूळ आणि गहू किंवा मधाने देखील भरली जाऊ शकतात। धनत्रयोदशीच्या दिवशी नाण्याने भांडी भरणे देखील शुभ आहे। याशिवाय तुम्ही भांड्यात चांदीची नाणी भरून ठेवू शकता। अशा प्रकारे भांडी खरेदी करण्याची परंपरा सुरू झाली। पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्याच्या त्रयोदशीच्या तारखेला महामंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले, म्हणून या तारखेला धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून ओळखले जाते। कारण या दिवशी भगवान धन्वंतरी हातात कलश घेऊन प्रकट झाले होते, म्हणून कलश किंवा इतर कोणतेही पात्र खरेदी करण्याची परंपरा या दिवशी सुरू झाली। मंडळी, भांड्यांबरोबरच धनत्रयोदशीच्या काळात सर्वात लोकप्रिय खरेदी म्हणजे सोने। ते सोन्याचे दागिने किंवा नाणी असू शकतात। म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी सर्व दागिन्यांच्या दुकानांमध्ये गर्दी असतेच। सोने एक मौल्यवान धातू आहे
आणि समृद्धीशी संबंधित आहे। आर्थिक दृष्ट्या सोन्याच्या गुंतवणुकीमुळे कधीही तोटा होत नाही। म्हणून धनत्रयोदशी असा दिवस आहे जेव्हा कुटुंबे फायदेशीर गुंतवणूक करून त्यांची संपत्ती वाढवतात। दुसरा आहे चांदी। प्रत्येकाला सोने खरेदी करणे परवडत नाही। जर तुम्ही करू शकत नसाल तर काळजी करू नका। धनत्रयोदशीला काय खरेदी करावे याच्या यादीतही चांदीलाही खूप शुभ मानले जाते। तुम्ही चांदीचे दागिने, देवी देवतांचे देवता, चांदीची भांडी किंवा अगदी चांदीचे सजावटीचे अँकलेट्स खरेदी करू शकता। तिसरा आहे धातूची भांडी। धनत्रयोदशी हा तुमची भांडी भरण्यासाठी चांगला दिवसच आहे। तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरासाठी पितळ, तांबे, चांदी किंवा अगदी मातीची भांडी देखील खरेदी करू शकता आणि त्यात प्रथम प्रसाद शिजवू शकता। धनत्रयोदशीच्या दिवशी घरात रिकामी भांडी आणू नका असे काही लोक म्हणतात, म्हणून त्यात तांदूळ, दूध किंवा मसूर भरून आणा। भांडी स्वयंपाक आणि घरातील सदस्यांना खायला घालण्यासाठी वापरली जातात आणि म्हणून ती समृद्धीची चिन्हे मानली जातात। त्यानंतरच आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू। तुम्हाला तुमच्या टेलिव्हिजन, फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू काही काळासाठी अपग्रेड करायच्या असतील तर धनत्रयोदशी ही योग्य वेळ आहे। इलेक्ट्रॉनिक शोरूम्स देखील धनत्रयोदशीच्या दिवशी व्यस्त असतात आणि ते सहसा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत उघडे असतात। धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करण्याबाबत एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही दिवाळी सेलचा वापर मोठ्या सवलती मिळविण्यासाठी देखील करू शकता। पाचवी वस्तू आहे झाडू। झाडू घर स्वच्छ करतो आणि सर्व घाण, धूळ आणि अवांछित कण काढून टाकतो। म्हणूनच धनत्रयोदशीला काय खरेदी करायचे याच्या यादीत झाडू येतोच। असे म्हटले जाते की नवीन झाडू खरेदी करणे आणि जुने टाकून देणे सर्व आर्थिक अडचणी दूर करण्यास आणि नवीन सकारात्मक ऊर्जा आणण्यास मदत करेल। सहावे आहे कपडे। धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्यामागील संकल्पना म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आणि सदस्यांना सणासुदीच्या काळात उत्साही ठेवणे। नवीन कपडे खरेदी करणे हा एक उत्तम मार्ग आहे। कुटुंबाच्या आवडीच्या कपड्यांमध्ये गुंतवणूक करा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणा। धनत्रयोदशीला कपडे खरेदी करणे ही खूप शुभ मानले जाते। त्यानंतर आहे देवी देवतांच्या मूर्ती। धनत्रयोदशी हा तुमच्या पूजेच्या खोलीत जोडण्यासाठी आणि देवी देवतांच्या नवीन पुतळ्या काढण्यासाठी देखील योग्य दिवस आहे। तुम्ही पितळ, चांदी, संगमरवरी किंवा लाकडी मूर्ती विकत घेऊ शकता, आरती करू शकता आणि त्यांना तुमच्या पूजा कक्षात संग्रहात जोडू शकता।